नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा फटका बसलेला आहे। माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मोरे यांनी शेकापला रामराम केला। लोकसभा निवडणुकीत शेकापसह उबाठा इंडियातील आघाडीला फटका बसला असून आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली। रमेश मोरे यांच्या पत्नी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत। रमेश मोरेंचा शेकापला रामराम। सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची सोमवारी कराडमध्ये सैदापूर येथे सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे। सभेनिमित्त महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। या सभेसाठी प्रशस्त असा मंडप उभा करण्यात आलाय। कराड शहर आणि परिसरातील हजारो पोलीस तैनात करण्यात आले। या सभास्थळाची पाहणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उदयनराजे भोसले आणि डॉक्टर अतुल भोसले यांनी केलेली आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी कराडी येथील दत्त चौकातील गजानन हॉटेलमध्ये पोहे आणि चटणीचा आस्वाद घेतला। यावेळेस लोकांशी गप्पा त्यांनी मारल्या। लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यावेळेस उपस्थित होते। राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता दोन्ही पवारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत। दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। असं असताना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दत्तनगर आंबेगाव परिसरात दौऱ्यावर असताना विविध सोसायटींना भेट देत नागरिकांशी संवाद साधला। तसेच लेक विस्टा सोसायटीमध्ये गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या महिलांसमवेत सुनेत्रा पवारही सहभागी झाल्या आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। पंतप्रधान मोदींचा राज्यात सभांचा धडाका सुरू आहे। सोमवारी आणि मंगळवारी मोदींच्या सभा आहेत। 6 सभा होणार आहेत एकूण। सोमवारी पुणे, कराड, सोलापुरात सभा तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा होणार आहे। संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका केली आहे। मतदारसंघात अजित पवारांकडून धमक्या दिल्या जात असून बारामतीची जनता धमक्या खपवून घेणार नाही, संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। डॉक्टर राजू वाघमारे यांनी उद्धव यांच्यावर गंभीर आरोप केले। शिंदेंना मारण्याचा ठाकरेंचा डाव असून आदित्यला मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व आटापिटा सुरू असल्याचं राजू वाघमारे यांनी म्हटलंय। नाशिकची जागा शिवसेनेकडेच असेल आणि गोडसेंनी ही माहिती दिली असून मुख्यमंत्री लवकरच नाशिकचा उमेदवार घोषित करतील असा दावाही गोडसेंकडून करण्यात आलेला आहे। छगन भुजबळ यांनी आता महायुतीमध्ये दबाव तंत्र सुरू केलंय। समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ यांनी ओबीसींवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय। यासाठी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज घेतलेत। राज्यातील ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी भुजबळांचे समर्थक लोकसभेच्या मैदानात उतरलेत। निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला मोठा दणका दिलाय। आपच्या प्रचार गीतावर आयोगाकडून बंदी घातली आहे। शासकीय यंत्रणांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य वापरल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। छत्रपती शाहू महाराजांचा खरा वारसदार मीच असल्याचं राजवर्धन कदमबांडे यांनी म्हटलेलं आहे। राजवर्धन कदमबांडे यांनी हा मोठा दावा केलेला आहे। एकमेकांच्या विरोधात असलेल्या चंद्रहार पाटलांच्या प्रचारामध्ये विश्वजित कदमांनी प्रचार केला। दोन्ही नेत्यांनी आधी विरोध केला आणि आता एकत्र प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। सांगलीत शेंडगेंच्या गाडीवर मराठ्यांकडून शाईफेक करण्यात आली। मराठ्यांच्या नादी लागू नका तर चपलांचा हार घालत धमकीचे पत्र चिकटवण्यात आलं। मोदींचा पुणे दौरा म्हणजे आमचा विजय। मोदींच्या पुणे दौऱ्यावर अमर कोल्हेंनी टीका केलेली आहे।
ठाण्यात राजकीय वातावरण तापणारे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजन विचारे समर्थक MK मडवी यांना अटक करण्यात आली आहे. खंडणीखोरीच्या आरोपामध्ये मडवी यांना अटक करण्यात आली आहे. मोदींनी कधीच पंतप्रधान पदाची किंमत केली नाही. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर ही टीका केली आहे.